चॅनलचा सर्व स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे राजगडावर। आज पहिल्यांदा बाईकवर आलो आणि पाऊस, मजबूत पाऊस आहे इथे। चौघजण आलो। पार्किंग इथे 20 रुपये घेतात। आपण पाली दरवाजानं न येता दुसऱ्या दरवाजानं आलो। पाली दरवाजा इथून 14 किलोमीटर आहे अंतर, तेवढंच पडतं इथून, म्हणजे थोडं 15-20 मिनटं जास्त इथून। आणि आपल्या पांड आमचा एकटाच गडी फिरून गेला। आयतं पाठी नाही करायचं, बोलायचं आता काय येत नाही। बऱ्याच दिवसातून ट्रेक करतोय त्यामुळे दम असा लागतोय ना। इथून पावसामुळे कुठे पण टच होते, समजून येत नाही। या देवा, पाऊस आलाय। थोडा वेळाने आपण व्हिडिओ चालू करू, कारण की मोबाईल भिजला, संपला। वर जाऊन आपण चालू करूया। पावसाने फुल बडी मारली का, आणि व्हिडिओ पण काय काढायला येत नाही, पण हे एक नंबर आलं। तर हे असं होते। बघूया, वर जाऊनच आता करू, पाऊस गेला तर। पाऊस थांबलाय, मला वाटतं अजून तिकडे जायचं, तिकडे म्हणजे इथून फिरून परत तिथे। पण या रायगडपेक्षा राजगड कधी पण चांगला, रायगडपेक्षा राजगड एक नंबर आहे। पण कारण ट्रेक चांगला इथे, पण रायगडवर काय होतं, डायरेक्ट गाडी पायथ्याशी थांबते, तिथून मग आपल्याला पायऱ्याने जायचं। तिथे पायऱ्या आहेत पण ते पाली दरवाजाला, मग तिथून आता जाऊया। आता तर डोंगरच लागतो आम्हाला, म्हणजे आपण इरशालगड केला, सेम तसं आहे। या थकवा पण हां तिथपर्यंत जायचं। आपल्याला वरून एक नंबर निसर्ग दिसणार आहे, आपल्याला स्वर्ग।
शांत राहिलं शांत राहिलं तर धबधब्याचा आवाज पण येईल. आपल्याला आपली फक्त किती पाऊस लागेल ते सांगू शकत नाही. आणि ढग तर आहे तो. बघूया तिथून काढूया वर चालू लवकर. मग फोटो थांब. आपल्याला अजून इथून वर जायचं. इथून त्या साईडला म्हणजे अजून 1 तास लागणार आहे आपल्याला. 1 तास. आताच लिंबू सरबत पिला. आणखी थकवा तर लागतोच आपल्याला. आणि हा नजारा. हा यू आता आपण पोचलो गडावर. थोडासा राहिलाय तो दरवाजा. मजा येते का? चला मज्जा. चला हा. तर इकडे जायचं. तर आपण मागच्या दरवाजाने आलो. आपण गडावर आलोय. हाय चोर दरवाजाने आलो. पण अजून आपल्याला बरंच वर जायचं. कोण आहे? तिरेंजा ते जाताना बघूया. तर थकले आणि आपल्या शूजची अवस्था. आता फक्त हे धुकं गेलं ना तर आपल्याला पूर्ण गड भेटेल बघायला. पाऊस आणि धुकं हे आले ना पाहिजेत परत. तर हे बघायचं तर पूर्ण धुकं जर गेलं तर आपल्याला नीट बघायला भेटेल. कसं वाटतंय तुला? 1 नंबर. पहिल्यांदा आलाय ना? चौथी खाली जायची पुढे डबर आहे. हा काय हे तळ्याला जायला रस्ता आहे. इथंच पहिली ही समाधी लागते आणि बाजूला मंदिर आहे. हे पद्मावती मंदिर आहे. या तेवढंच ते जड दिसत नाही अजिबात. चुकलं रेंजेस फार. आपल्याला समाधी लागल्यानंतर लगेच मंदिर लागतं, पद्मावती मंदिर. हे मंदिर आतून पूर्ण शिवकालीन आहे. काहीही केलं नाही अजून. आपल्याला काही शिवकालीन अवशेष दिसतील. म्हणजे हे
तोफ आणि ही ड्युटी ह्या अख्ख्या गडावर. इथून आपल्याला वर जायचं आहे. वर अजून बघायला भेटेल ही पाण्याची टाकी, शिवकालीन पाण्याची टाकी. ह्या तून पुढे गेलं आपण हे पाणी पिऊ शकतो. हे सगळं जे संवर्धन करतात या गडाचं त्यांनी बनवलेलं आहे. येत नाही आत. तर आपल्याला हे अजून एक शंकराचं मंदिर दिसेल आणि हे पण आता राजवाड्यात झालं. हे राजवाड्याचे अवशेष. इथे हे सदन आहे किंवा हे एक हे असू शकतं या राण्यांना एक जागा. आणि महाराज इथे कदाचित बसू शकत होते. आणि हा राजवाडा बोललो हा एवढा स्पेस मोठा आहे म्हणजे पाऊस आला ह्या पावसाने वैताग दिला. इथे महाराजांची खुली असू शकते. इथे महाराज बसू शकतात. आणि किल्ल्यावर आणि हा इथून उतरायला रिस्की. पावसामुळे व्हिडिओज काढायला येत नाहीत पण जेवढं जमेल तेवढं काढतं. मस्त लेकर जागी गळ्यात घातलं का तर सही तुटला. आणि हा ना बोल नाही बोलय आपण बालेकिल्ल्यावर फिरलो बघितलं. पाऊस असल्यामुळे व्हिडिओ काढायलाच येत नाही पण आता थोडंसं कमी झालं आहे. खाली पण बघूया आता. त्या साईडला गेलो तर पाऊस आहे का नाही माहीत नाही पण जेवढं जमेल आता मी तेवढं व्हिडिओ काढतो. आणि कापडे काढतो कापडे सवय असल्यामुळं. तर शाळा घेतल्या आत्ताच. आता इथून झालं आमचं सगळं गड फिरून पण व्हिडिओ काय बनले नाहीत. पाऊसच कंटिन्यू चालू आहे आणि मोबाईल बाहेर काढायचं म्हणजे जाऊया ना चल ना चहा. जेवढं शक्य झालं आहे तेवढं व्हिडिओ काढलेत पण तरी बघण्यासारखं खूप आहे. बालेकिल्ल्यावर गेलं वर चढायला एक नंबर मजा मजी. काय कोण व्हिडिओ आहेत व्हिडिओ आहेत. आत्ताशी धुकं कमी झाले. काय दिसत नव्हतं काहीच. वाजलेत 2. आता इथून खाली उतरायला चालू. जर पाऊस नसला तर व्हिडिओ काढेल नाहीतर इथेच व्हिडिओ बंद. बघू
पद्मावती देवी पण पद्मावती ती खालची मागची ती पद्मावती